नमस्कार. तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज सकाळी 6 वाजल्यापासूनच सोलापूर जिल्ह्याचे कृषी जिल्हा अधीक्षक सन्माननीय दत्तात्रय गवसाने, बैरागवाडी, मोडणीम आणि इतर भागामध्ये सुद्धा डाळिंबची परिस्थिती काय आहे किंवा शेतकरी कोणत्या पद्धतीचं डाळिंब अवलंब करतायत, फळबागा कशा पद्धतीनं धरतायत आणि त्याचं सरासरी उत्पन्न काय होतं, परिस्थिती काय आहे नेमकी या भागातली, याचा पाहणी दौरा करतायत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आज सकाळी त्यांनी बैरागवाडी आणि परिसर, त्याचबरोबर मोडणीम आणि परिसरमध्ये भेटी दिलेल्या आहेत. आत्ता सध्या ते मोडणीममध्ये आहेत आणि वैभव शिंदे या शेतकऱ्याशी ते संवाद साधतायत. त्यांनी एक खोड पद्धतीचे डाळिंब जे आहे त्याची लागवड केलेली आहे. प्राथमिक स्टेजमध्ये हे डाळिंब आहे आणि अधीक्षकांना काय वाटतं याबाबत, या परिसरातील डाळिंब लागवडीबाबत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. काय सांगाल, सकाळपासून दौरे करतायत आज? राम. एक खोड पद्धत जी आपण सर्वसाधारणपणे मल्टीस्टेम सिस्टीमच्या पद्धतीनं डाळिंबाच्या लागवड करत होतो, त्याच्यामध्ये काय अडचणी येत होत्या, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येत होते, त्याच्यामुळे काय नुकसान होत होतं आणि त्याच्या अनुषंगानं काय सुधारणा करायची, या पद्धतीनं एक खोड पद्धती डेव्हलप केली. आता एक खोड पद्धत नुसतं म्हणून नाही, एक खोड पद्धतीच्या सोबत त्या एक खोड पद्धतीला पूरक सर्व मॅनेजमेंट आहे. मग खोड ठेवणं हा त्यातला एक पार्ट आहे. मग फवारणी असेल, फवारणीला फक्त 150 लिटर पाण्यामध्ये 1 एकर बाग फवारली जाते. फवारण्या कमी लागत आहेत. सूर्यप्रकाश पुरेपूर मिळतो आहे झाडाला, प्रत्येक झाडाला. त्यानंतर हवा खेळती राहते. फवारण्या कमी लागत आहेत. गवत पूर्णपणे तण काढण्याच्या ऐवजी ब्रश कटरच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये 2 ते 3 वेळा ब्रश कटरच्या माध्यमातून तण कट केलं जातं आणि तिथं जागेवर टाकलं जातं. त्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होते. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खर्च कमी व्हायला लागला आहे, ॲश्युरन्स वाढायला लागला आहे, उत्पन्नाची हमी वाढते, क्वालिटी चांगली मिळते, क्वांटिटीसुद्धा चांगली मिळालेली आहे. आणि बेस काय झाला आहे की डाळिंब हे पीक पैसे देणारं पीक आहे असं गृहीत धरून त्याला अनावश्यक औषधं, अनावश्यक खतं, अनावश्यक लाड, अनावश्यक हे सगळं कमी करून त्याला जेवढं लागतं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न ह्या संशोधनाच्या माध्यमातून, शेतकऱ्याचं संशोधन आहे, हे केलेलं आहे. आणि हे प्रूव्ड आहे. आता अनेक हजारो शेतकरी ह्या पद्धतीनं करतायत आणि त्या माध्यमातून त्यांना फायदा होतो आहे. आणि हे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावं लागेल. आता जर डाळिंब एखाद्या शेतकऱ्याला लाव म्हणलं तर तो नको डाळिंब का? फार रिस्की पीक आहे, फार कॉम्प्लिकेटेड पीक आहे, फार अडचणीचं पीक आहे. पण माने साहेबांनी, प्रवीण माने यांनी एक साधं पीक आहे, द्राक्षापेक्षा कुठल्याही पिकापेक्षा साधं पीक आहे, अशा प्रकारची एक संकल्पना या पिकामध्ये आणलेली आहे. आणि ही संकल्पना आपण समजून घेऊन जर केली, फार मोठं क्षेत्र करण्याची गरज नाही, एखादं एकर जरी क्षेत्र केलं तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकतं. अशा पद्धतीनं हे संकल्पना समजून घेऊन केली तर निश्चितपणे आपल्या महाराष्ट्राला हा फायदेशीर होणार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. राम. राईट. खरं तर डाळिंब म्हटलं की सांगोला तालुका अग्रेसर असायचा, तो सुद्धा दुष्काळी भागच. आता माडासुद्धा तसा दुष्काळी भागच आहे. परंतु आता शेतकरी, तुम्ही आता सकाळपासून व्हिजिट देतायच, आता इथली बदललेली परिस्थिती तुम्ही लक्षात घेतलेलीच आहे. आता माडा तालुक्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातसुद्धा आता हे डाळिंब शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे की नाही, हे आपल्या नजरेतून कसं सांगाल? म्हणजे आता मानेसाहेबांशी जी चर्चा झाली, तुमचं भारी जमिनीमध्ये सुद्धा त्यांनी डाळिंब आणून दाखवलेलं आहे. दुष्काळी पट्ट्यासाठी तर वरदानच आहे. आणि ह्याला पाणी जास्त लागत नाही. आपण पाणीसुद्धा अनावश्यक जास्त दिलेलं होतं, प्रत्येक शेतकऱ्याने पाणी जास्त दिलं आहे. हे जर का एकदा तत्त्व कळालं त्याचं झाडाचं, तर कोणत्याही शेतकऱ्याला हे सहजासहजी करण्यासारखं पीक आहे. डाळिंबाबद्दल फार मोठे गैरसमज झालेले आहेत, साहजिक आहे. आपण चुकीच्या पद्धतीनं त्याला वाढवलं आणि ते जर आपण सगळे सुधारणा केली तर कोणत्याही शेतकऱ्याला हे चांगलं उत्पन्न मिळू शकतं, असं मलासुद्धा ह्याचा आत्मविश्वास आलेला आहे. तर दत्तात्रय गवसाने, जिल्हा कृषी अधीक्षक, आपल्यासोबत होते. तर आपल्यासोबत प्रवीण माने असणार आहेत. खरं तर एक खोड पद्धती हे त्यांचं संशोधन आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि माडा तालुक्यासारख्या दुष्काळी भागात, बैरागवाडी असेल, जाधववाडी असेल आणि मोडणीम असेल आणि इतर भागात असेल, आत्ता डाळिंब वाढायला लागलेलं आहे. त्याला कारणीभूत प्रवीण माने आहेत. एका शेतकरी किती प्रमाणात याचं डाळिंब लागवड होत आहेत आणि आता नवीन नवीन विक्रम आता
या फळबागेतून निर्माण व्हायला लागले ती एकरी साधारणपणे 10, 11, 12 लाखाचं उत्पन्न मिळाल्याची बातमी आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून लावलेली होती. त्यामागं कष्ट आहे. प्रवीण मानेकडनं यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमका आता याचा शेतकरी आणि किती आपल्या परिसरात किती लागवड झाली. नाही, आपल्या परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी आता लागवडी केल्या आहेत. पहिल्या लागवड करायचं झालं तर पाणी किंवा बाकीची तेलकट मर ह्या भीतीपोटी शेतकरी लागवड करत नव्हते. पण सिंगल स्टेम हा कन्सेप्ट त्यांच्या लक्षात आला आणि आज जवळजवळ महाराष्ट्रातच जिथं जिथं डाळिंब पिकत होतं तिथं तिथं 4-5 शेतकऱ्यांनी तरी आज सिंगल स्टेमवरती लागवडी केले ते आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा सिंगल स्टेमवरती लागवडी आज शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तर निश्चितपणानं एक खोड पद्धती डाळिंबीची जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर निश्चितपणानं फायदा होतो आणि अधीक्षकांच्या नजरेतून पाहिलं तर शेतकऱ्यांनी योग्य तो डोस डाळिंबाला दिला तर निश्चितपणानं फायदा होतो आणि त्यातल्या त्यात एक खोड पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितपणानं शेतकऱ्यांना फायदा होईल असं ते म्हणतायत. कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट, मोडणीम.